नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीला काही तास शिल्लक असताना नव्या आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे। मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमधल्या एका जाहीर सभेत शिंदेंच्या शिवसेनेचे महानगर प्रमुख प्रवीण तिदमे यांचे ड्रग्ज पेडलर तरुणांबरोबरचे व्हिडिओ दाखवत नाशिकच्या ड्रग्ज प्रकरणाशी शिंदे सेनेच्या नेत्यांचे संबंध असल्याचा खळबळजनक दावा केलाय। महाजनांच्या या आरोपानंतर मात्र नाशिकमधलं वातावरण चांगलंच तापलेलं आहे। गिरीश महाजनांच्या सभेनंतर गोंधळ झाला। मंत्री गिरीश महाजनांच्या गाडीला अडवत जाब विचारण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि त्यामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं। ते महानगराचे अध्यक्ष आहेत। मी इथे आल्यावर स्टेजवर मला त्यांनी त्या मोबाईलमधून मला हे सगळं दाखवलेलं आहे। एमडीचं सेवन करताना तरुण पिढी या ठिकाणी दिसते। खुलेआम चौकामध्ये टपरीवर बसून या ठिकाणी अशा पद्धतीचे कामं त्या ठिकाणी चाललेले आहेत। मला वाटतं तरुण पिढीसाठी अतिशय भयावह चित्र आहे। आम्ही ज्यांना देशाचं भविष्य म्हणतो त्या अशा ठिकाणी जर एमडीचं सेवन करत असतील तर ही बाब अतिशय गंभीर आहे। आणि ते सेवन करणारे एका आता जो उमेदवार आहेत या भागातले तिरमे म्हणून त्यांना डोक्यावर घेऊन नाचतायत। अनेक फोटो त्यांच्या सोबत आहेत, त्यांच्या हातावर त्यांचा फोटो गोंदलेला आहे। म्हणजे ही बाब आधीच गंभीर आहे। निश्चित या संदर्भामध्ये जे या ठिकाणचे उमेदवार आहेत ते हेच धंदे करतायत, हेच उद्योग करतायत। लोक त्याच्यामुळे खूप परेशान आहेत। कोणी बांधकाम व्यावसायिक असतील, बिल्डर असतील, त्यांचे प्लॉट शेते आहेत, कुठल्याही कामाच्या संदर्भामध्ये हे महाशय जाऊन त्या ठिकाणी माहितीचा अधिकार देतात, लोकांना ब्लॅकमेल करतात, त्यांच्याकडून पैसे उकळतात। हा त्यांचा राजो धंदा सगळ्या नाशिककरांना माहीत आहे। आणि म्हणून मला असं वाटतं अशा लोकांना सुद्धा महापालिकेत जाण्यापासून रोखलं पाहिजे, आणि त्याचा अनेक लोकांना त्याचा त्रास सहन करावा लागेल। तिकडे ठाण्यामध्ये पार पडलेल्या सभेतून बोलताना राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर घणाघाती टीका केली। सत्ताधाऱ्यांकडून घराघरात पैसे वाटप केले जात असल्याचा गंभीर आरोप राज ठाकरेंनी केलाय। सरकार केवळ एकाच उद्योगपतीवर इतकी मेहरबानी का करत आहे असा सवाल राज ठाकरे यांनी केलाय। तर गौतम अदानी आपल्या घरी येऊन गेले म्हणून त्यांची पाप झाकायची का असा सवाल त्यांनी केलाय। ज्या वेळेला महाराष्ट्रावर संकट येईल राज ठाकरे दोस्ती बिस्ती बघणार नाही असंही राज ठाकरे यांनी यावेळी म्हटलं। कालची सभा ही मुंबईची होती, आजची सभा ही ठाण्याची आहे। उद्या सायंकाळी 5 वाजता सगळा प्रचार थांबेल, संपेल आणि मग सरकारकडनं घराघरात पैसे वाटायला सुरुवात होईल। ती आधी झाली आहे सुरुवात। भारतीय जनता पक्षाचे लोक पैसे वाटतायत आणि शिंदेचे लोक पकडतायत। काय चालू आहे सरकारात तेच कळत नाही। कुठून येतोय हा पैसा? काय चाललंय? हे किती पैसे वाटायचे? अहो तुम्ही हे फक्त 2-3 जण बघताय, महाराष्ट्रभर पैसे वाटले। महाराष्ट्रभर आले कुठून? टाकसाळे? कोणाला 5 कोटी, कोणाला 10 कोटी, कोणाला 15 कोटी, कोणाला 1 कोटी, 2 कोटी, काय बघायलाच नको। ही कोणती महाराष्ट्रातील निवडणूक आहे? अहो इतकी वर्ष ह्या निवडणुका आम्ही बघतोय, अशी निवडणूक नाही पाहिली। पोर्ट गुजरात मधलं फक्त मुंद्रा पोर्ट, बाकी देशभरामधली जेवढी पोर्ट्स आहेत ही सगळी दुसऱ्यांची होती। गन पॉइंट वरती सांगितलं ही मला पाहिजे। एक इथलं विमानतळ, एक पोर्ट सोडून या माणसाचं स्वतःचं काही नव्हतं। ज्या वेळेला या महाराष्ट्रावरती संकट येईल, ज्या वेळेला या मुंबई ठाणा आमच्या शहरांवरती संकट येईल, राज ठाकरे दोस्ती बिस्ती बघणार नाही कुठे। आणि अडाणीशी दोस्ती करण्याचा माझा विषयच नाही। मी इतका अडाणी नाहीये। पण ते काल जे मी तुम्हाला दाखवलं त्याचं गांभीर्य नीट समजून घ्या। शैलेश धात्रक ते काय प्रभागात 4चा प्रभाग असतो ना, त्याच्यामध्ये एका कुटुंबातले 3 जण उभे आहेत। शैलेश धात्रक, मनीषा धात्रक आणि पूजा धात्रक। किती पैशाची ऑफर झाली असेल तुम्ही कल्पना पण नाही करू शकत। म्हणजे काय लेवलचा बाजार मांडला या लोकांनी, तुम्हाला अंदाज येईल। या 3 लोकांना एका घरात मिळून 15 कोटी रुपयाची ऑफर दिली गेली। 15 कोटी। आणि मला ते मुद्दामून इकडे बोलवायचे होते त्यांना,
त्यांनी 15 कोटीची ऑफर नाकारून ते निवडणुकीला उभे राहिलेत.